हम्म, यक्षित कोण आहे? अगस्त्य. भाऊ आहे तुझा? हाँ. अच्छा. हॅलो. किती वर्षाचा आहे? 1 वर्षाचे. 1 वर्षाचा आहे. अच्छा. ऐसे. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करायचा. प्रार्थना कोण म्हणतंय आज? स्पंदन म्हणते प्रार्थना. ही सब की प्रार्थना ने जरा मुझे मान ले. मुझी प्रार्थना नाही जमचे मागणे मानसा प्रार्थना नाही जमचे मानसाशी मानसा प्रार्थना
धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे अन पुन्हा पसरो मनात शुद्ध देशे जागणे चांगली. मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना भोवताली दाटला अंधार दुःख सागरी सूर्य सत्ता सावल्या उगवेल आहे खातरे तोवरी येरी आम्हाला पाजव्यांचे जागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे ही समुची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे माणसाने माणसा माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. गेल्या वर्गात आपण काय शिकलो होतो आठवतंय? कोण सांगेल? आपण हे माणसाने झालं मानसाशी बेटा स्पंदन, झाली प्रार्थना मी पूर्ण केली, तू डिस्कंटिन्यू. आपण काय शिकलो आपण? कोण सांगेल? होळी ते अजून तर प्रश्न उत्तर आणि आपण ऋतू पण शिकलो होतो बरोबर? हा आठवतंय सर्वांना? ऋतू पण हो शिकलो होतो आपण. आणि आपलं अंक आणि अक्षरी हे पाढे आपण कितपर्यंत शिकलो होतो? कुठपर्यंत लिहून झालं होतं आपलं आठवतंय? 1 2 3 4 कुठपर्यंत लिहून झालं होतं? अंकी आणि लेखी अक्षर आठवतंय का? आपण घेतलंच नव्हतं? घेतलंच नव्हतं सर. नाही घेतलं? नाही छान. सर. बर, मग सगळ्यांना लिहिता येतं ना आता, मग त्यामुळे घ्यायचं की नको घ्यायला तुम्ही सांगा. हो सर. घ्यायला हवं. अक्षरीही लिहिता यायला हवं. येईल सगळ्यांना लिहिता. आपण घेऊया म्हणजे राहील लक्षात आपल्या ना. तुम्हाला सर्वांना येतच असेल असं गृहीत धरतोय आपण, पण तरी एकदा घेऊया. चला लिहा सर्वांनी. अंक लिहा. 1 त्याचं अक्षरी लिहायचं. 1 झालं नाही सर. अधिराज तुझं व्हिडिओ ऑन कर. सर ऍक्च्युअल मध्ये मी करायला प्रयत्न करायलोय पण ते दाखवले की फेल टू ऑन एक काम माईक. कर, लॉग आउट करून पुन्हा लॉग इन. ठीक आहे सर. लिहिलं सर्वांनी? हो सर. पुढचा अंक लिहूया. 1 नंतर कुठला येतो? 2. लिहा, पटापट लिहायचं. आपल्याला 3 पर्यंत 30 पर्यंत लिहायचं आहे.
झालं की मला सांगत चला. ओके. झालं सर. ओके. त्याच्यानंतर पुढचा अंक 3. झालं सर. ओके. पुढचा अंक 4. लिहिला 4 लिहिला. हो पुढे सर. 5. लिहून झालं की सांगत चला मग मी पुढचा. झालं. 6. पुढचा अंक 6. तर बोल. एक डाऊट आहे म्हणजे साला असं टेल येतं का? म्हणजे काय काय सा असं बी लिहू शकतो का? 6. बरोबर लिहिलंय 6. असं हत्तीचा आणि त्याला काना. 6. बरोबर लिहिलं. पुढे 7. नाही म्हणजे अक्षरांमध्ये नाही. अक्षरी मध्ये नाही म्हणते. म्हणजे हे असं राहतं तू फक्त असं उलट लिहिले. बरोबर लिहिलंय हे पण बरोबर. ठीक आहे. 7. पुढचा अंक 7. झालं. 7 नंतर 8. झालं. झालं. पुढचा अंक 9. झालं. परत तनिष्का लिहिताय ना तुम्ही. त्याच्या पुढचा अंक 10. अधिराज तू पण लिही. दहा. पुढचा अंक 10. झालं. पुढचा अंक 11.
लिहिलं. पुढचा अंक 12. झालं. सर बोल. पाणी पिऊन येऊ का? हो. पुढचा अंक 13. तेरा. झालं सर. अधिराज, ऐकू येतोय? ओके. ली 13. पुढचा अंक 14. चौदा. झालं लिहून वरद? हो सर, माझे 30 पर्यंत लिहून झाले. व्हेरी गुड. 14. पुढचा अंक लिहा 15. सर झालं. ओके. पुढचा अंक लिहा 16. 16. तनिष्का, तू पण लिहिलं सर्व? हो. पुढचा अंक लिहा 17. सतरा. 17. पुढचा अंक 18. मम्मा. अधिराज, यक्षित लिहिला तुम्ही? चलो नेक्स्ट. पुढचा अंक 19. लिहून झालं की मला सांगायचं. 19. ओके. झालं सर. त्याच्या पुढचा अंक 20.
त्याची काही गरज नाही कीबोर्ड 20. झालं सर. ओके. त्याच्या पुढचा अंक 21. सर सगळं लिहून झालं. ओके, छान. 21. आता तुम्ही आधी तपासून बघा आपण जे लिहिलं ते बरोबर लिहिलं का असं. ठीक आहे, मी दाखवतो त्यावेळेस. 21 झालं लिहून. 21. स्पंदन, अधिराज. ठीक. पुढचा अंक 22. ठीक आहे, पुढचा अंक 23. झालं लिहून 23. यक्षित, अधिराज. त्याच्या पुढचा अंक आहे 24. झालं लिहून. पुढचा अंक 25. सर झालं. ओके. यक्षित, अधिराज. झालं लिहून. पुढचा अंक 26. झालं सर. ओके. 26. त्याच्या पुढचा अंक आहे 27. 27. झालं सर. ओके. सर बोल. तुम्ही आज मला तर ती होळीची गाणी गाणी विचारणार होता होळीच. हो हो, आपण हे झालं की तेच घेऊ. ठीक आहे.
27 लिहिलं. पुढचं 28. 28. झालं सर. झालं. पुढचा नंबर 29. 29. आणि पुढचा अंक 30. 30. लिहा. तीस. 26, 27, 28, 29. सर झालं. ओके. सर झालं. झालं 30 पर्यंत लिहू. हो सर. तर मला एक सांगा, आता आपण गेल्या वेळेस आपण बोललो होतो ना की शिवजयंती पण होती, त्याच्यावर आपण काहीतरी, कोणी माहिती सांगेल, कोणी काय करेल. आले, तुम्ही तयारी केली? हो सर. कोणाला काय काय सांगायचंय, कोण सांगेल? कोण सांगतंय? सर मी. सांग स्पंदन. शुभ संध्याकाळ. माझे नाव स्पंदन मनोज कुमार कुंभार. मी आता 3रीत शिकते. माझे शाळेचं नाव ओळखमाय बोलली बेंगलोर मराठी शाळा. आज मी शिवाजी महाराजांबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. शिवाजी महाराजांचं नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज शहाजी भोसले. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 19 वैशाख फेब्रुवारी 1630. बरोबर. त्यांचं ठिकाण शिवनेरी. त्यांची आईचं नाव जिजामाता भोसले. त्यांच्या वडिलांचं नाव शहाजी भोसले, शहाजी राजे भोसले. आज मी शिवाजी महाराजांची कथा सांगणार आहे. वेडात मराठे वीर दौडले सात. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यात अनेक मातब्बर, सरदार आणि लढवेचे मराठा शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते. या लढवाच्या सैनिकांचे सरनोबत होते. प्रतापावर गुजर यांचे खरे नाव कुंडतोची गुजर होते. पण त्यांची असीम पराक्रमाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना प्रतापावर ही पदवी दिली. प्रतापावर गुजर खरोखरच एक कुशल रणनीतिकार आणि कुशल सेनापती होते.
मुघल व विजापुरी सुलतानाविरुद्ध अनेक महत्त्वपूर्ण व निर्णायक युद्ध विजयांचे ते नायक होते. झालं? अरे वा, खूप छान. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या स्पंदनसाठी. छान माहिती सांगितली स्पंदनने. अजून कोणाला काही सांगायचं आहे? तनिष्कला, यक्षित, वरद, आरव, अधिराज, तुम्ही नाही केली तयारी? सर. सांग वरद, तू सांग, काय बोलायचंय तुला? हो. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला होता. त्यांच्या बाबांचे नाव शहाजी राजे भोसले होते. त्यांच्या आईचे नाव जिजाऊबाई होते. त्यांनी 300 पेक्षा जास्त किल्ले जिंकले होते. त्यांनी अफजल खानाचाही वध केला होता. त्यांनी मराठा साम्राज्यातील भरपूर मोठे राजा होते. त्यांच्या मुलाचे नाव संभाजी राजे होते. शिवाजी महाराजांचे 8 पत्नी होते. झाले सर. अच्छा, छान छान सांगितलं वरद. अजून कोणाला सांगायचंय काही? बरं, आपण गेल्या वेळेस होळी हे शिकलो ना, होळीची कविता शिकलो ना सर. बरोबर? तुम्ही म्हटलेला की त्याचे नोट्स कंटिन्यू करूया आज. हो, ते पण करूया. आणि होळीबद्दल आपण माहिती घेऊया. आपल्याकडे होळी आपण का साजरी करतो, कशी करतो, ते पण घेऊ. सर्वात आधी आपलं तर कुठून सुरू करायचं, जे आपलं राहिलं होतं ना होळीचं. एक मिनिट, मला एक मिनिट द्या, उघडतो. होळी आली, होळी. आपण प्रश्न उत्तर घेतले होते बरोबर. 1-2 वाक्यात उत्तरे लिहा, ते घेतलं होतं ना आपण. त्याच्या पुढचा तिसरा प्रश्न आहे, पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करा. ते पुस्तक उघडा तुम्ही, पान नंबर 44. पर्यावरणाचे प्रश्न क्रमांक 3, पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करा. याबाबत तुमचे मत 2-3 वाक्यात लिहा. आता हा प्रश्न कळलाय का तुम्हाला? काय विचारलंय याच्यात? कोणाला समजला प्रश्न? पर्यावरणाचं भान ठेवून होळी साजरी करा म्हणजे काय केलं पाहिजे आपण? कोण सांगतंय? प्रदूषण न करून आम्हाला होळी साजरी केली पाहिजे. बरोबर. अजून? ते तर एकाच वाक्यात झालं. त्यांनी काय म्हटलंय, तुमचं मत लिहायचं, 2-3 वाक्य लिहायचं. काय सांगणार? आरव, अधिराज, स्पंदन? झाड तोडायचे नाहीत. बरोबर. स्पंदन, तुझा माईक आधी हे कर, मग मला ऐकू येईल काय बोल. अनम्यूट कर आधी. झाडे तोडायची नाही आणि कचरा खड्ड्यात टाकायचं. बरोबर. पर्यावरणाचं भान ठेवायचं म्हणजे काय, आपल्याला वातावरण दूषित न करता, वृक्षांची तोड न करता आपण होळी ही साजरी केली पाहिजे. मग ती कशा पद्धतीने केली पाहिजे ते कवीने सांगितलंय आपल्याला.
बरोबर. तर लिहा तुम्ही, वहीत लिहा या प्रश्नाचं उत्तर 2 वाक्य. लिहून झालं की मला सांगा, मग आपण पुढचा प्रश्न. सगळंच टाकून झालं लिहून सर्वांचं? हो सर. बघू मला आरव, तू काय लिहिलं ते. तुझं बॅकग्राऊंड इतकं ब्लर आहे, मला काही दिसत. काय लिहिलंय तू? प्रदूषण न करता होळी साजरी करावी. बर. सर माझं. स्पंदनने काय लिहिलं? झाडे फांद्या तोडू नये. अजून केर कचरा कुंडीत टाकावा. बरोबर. यक्षितने लिहिलं, अधिराजने लिहिलं, वरद, तनिष्का, झालं लिहून सर्वांचं? बरोबर. हो सर. यक्षित, पुढचा प्रश्न बघा काय आहे. प्रश्न क्रमांक 4. होळीच्या सणाची तयारी तुम्ही कशी कराल ते लिहा. कशी तयारी कराल? जर तुम्हाला आता होळी साजरी करायची तर तुम्ही कशी, काय काय तयारी कराल त्या होळीच्या सणासाठी ते लिहायचंय. लिहा पुढच्या प्रश्नाचं उत्तर. काय लिहायचं सर त्या प्रश्नाचं? आता सांग मला, तुला काय. होळी आपल्याला आता साजरी करायची, आपण होळीसाठी आपण काय काय करणार, काय काय करतो आपण होळी साजरी करण्यात? ठीक आहे सर. सांग काय करतो. सांग वरद, काय केलं पाहिजे? होळी आपण कशी साजरी केली पाहिजे, त्याच्यासाठी आपण काय तयारी करायला हवी? काय करतो आपण होळीला? रंगांशी खेळतो. पुरणपोळी खातो. पुरणपोळी खातो. बघा, होळीचा सण साजरा करायचा म्हटल्यावर आपण काय करतो? आपलं घर स्वच्छ करतो, आपल्या आजूबाजूचा परिसर साफ करतो. ते साफ केल्यानंतर घरामध्ये छान छान आपण देवाची पूजा करतो.
देवाला नैवेद्य दाखवतो आणि छान गोडाधोडाचा नैवेद्य आपण दाखवल्यानंतर आपण पण त्याचा आस्वाद घेतो. होळीला आपण काय करतो? आणखी होळीला आपण आपल्या मनातले घाण विचार हे होळीमध्ये दहन करतो. दहन म्हणजे काय करतो? जाळतो. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण होळीची छान छान तयारी करतो. आपल्या सगळ्या आई बाबा, आजी आजोबा, काका काकू जे कोणी घरात असतील, दादा ताई, आपण त्यांच्या बरोबर होळी दहन बघतो, त्याची पूजा करतो, सगळे जमतो सणानिमित्त एकत्र, बरोबर? असं लिहायचं, होळीच्या सणाची तयारी कशी करतो आपण. आलं का लक्षात? आरव, सर झालं. ओके, बघू मला थोडस लांब पकड, मला दिसत ब्लर दिसत. सर आता दिसतंय का? हो हो, ठीक, व्यवस्थित. यक्षित, वरद, तनिष्का झालं. बरोबर, छान लिहिणार, छान लिहिलंस. छान लिहिलंय यक्षित. पुढचा प्रश्न घ्यायचा. अधिराज, तुझं झालं लिहून? तनिष्का, स्पंदन सर झालं लिहून? सर हा, बोल आरव. सर बोल बोल बोल, सर काय मी अक्षित बोलते. बोल बोल. मला बाहेर जायचंय. बर, छान छान लिहिलं. स्पंदन छान, हो अक्षय, हो यक्षित, काय स्पंदन छान लिहिलंस. पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न बघा, काय प्रश्न क्रमांक 5. वाचा बरं, कोण वाचतो? स्पंदन वाच, कुठला प्रश्न आहे? वरद, तू वाचतोस? हो. प्रश्न क्रमांक 5. तुमच्या परिसरात आदर्श होळी साजरी करण्यासाठी एक सूचना फलक तयार करा. ओके, सूचना फलक तयार करा म्हणजे काय? एक असा फळा घ्यायचा आणि त्या फळ्यावर सूचना लिहायच्या. आता कशा लिहायचं? त्यांनी एक करून दाखवले बघ. झाडे तोडू नका. ओके, आदर्श होळी साजरी करण्यासाठी. मग आता तुम्ही काय काय सांगताय? अधिराज, तू काय सांगशील? तुला जर सांगितलं तयार कर फलक, तर तू काय लिहिशील? पुढची सूचना काय लिहिणार? सांग अधिराज. मी लिहिणार की आता जसं लिहिलंय झाडं तोडू नका, त्याच्यानंतर मी लिहिणार की
हम्म त्याच्यानंतर मग आवाज व्यवस्थित येत नाही. बाकीच्यांनी सर्वांनी म्यूट ठेवा. ज्याचं नाव घेते त्यांनी अनम्यूट करायचं, म्हणजे मग आवाज व्यवस्थित येईल सर्व. स्पंदन, आरव, तुमचा माईक म्यूट करा. हॅलो, ऐकू येतोय सर्वांना? माझा आवाज येतोय? हा, हो सर. अधिराज आता सांग. स्पंदन, एक सूचना पुढची लिहा, सूचना लिहा. झाडे तोडू नका, ही पहिली सूचना झाली. पुढचं काय लिहिणार तुम्ही? आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. केर कचरा कुंडीत टाका किंवा खड्ड्यात टाका किंवा सर बोल. आणि कचरा खड्ड्यात हो, तसंही चालेल, तसंही चालेल. अजून अजून काय लिहू शकतो आपण? प्रदूषण करू नका. प्रदूषण करू नका, बरोबर. लिहा. मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करा, असं लिहा. प्रदूषण करू नका. प्रदूषण करू नका. मोठ्या प्रमाणात किंवा झाडांची लागवड करा. खूप सारी झाडे लावा. झाडांना पाणी घाला. झाडांना पाणी घाला. खेर कचरा झालं लिहून सर्वांचं? झालं सर. झालं सर. ओके, छान लिहिलंस, छान लिहिलंस स्पंदन. पुढचा प्रश्न बघूया. बघा हे कसं दिलंय. प्रश्न क्रमांक 6. कोण वाचतं? तनिष्क, तू वाच. प्रश्न क्रमांक 6. पुस्तकात लिहायचे? नाही, प्रश्न नाही लिहायचा, वाचायचा. फक्त वाचायचे का? हो, वाच. होळी हा सण फाल्गुन या मराठी महिन्यात येतो. त्याप्रमाणे खालील तक्ता दिनदर्शिका पाहून पूर्ण करा. बरोबर. दिनदर्शिका म्हणजे काय? कालनिर्णय किंवा कॅलेंडर. ठीक आहे, त्याला मराठीत दिनदर्शिका म्हणतात. मग आता त्यांनी बघा, मी तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं होतं की कुठला सण कुठल्या महिन्यात येतो. मी शिकवलं होतं ना तुम्हाला, हे आठवतंय? तर आता तेच विचारले त्यांनी बघा. दसरा, जसं होळी हा सण फाल्गुन महिन्यात येतो, तसा दसरा हा सण कुठल्या महिन्यात येतो मराठी महिन्यात? कोण सांगेल? दसरा हा कुठल्या मराठी पाऊस. कुठल्या दसरा हा सण पौष महिन्यात नाही, आश्विन महिन्यात. लिहा.
दसऱ्याच्या खाली अश्विन असं लिहा. दसरा बाण काढायचा अश्विन. दसरा हा सण अश्विन महिन्यात येतो नेहमी. संक्रांत पुढचा सण संक्रांत. संक्रांत हा सण कुठल्या महिन्यात येतो? आठवतंय का वरद? आपण लिहिलं होतं वहीमध्ये संक्रांत कुठल्या महिन्यात येते. लिहिलंय का वहीत? कुठल्या महिन्यात येते संक्रांत? चैत्र. पौष. अगदी बरोबर. पौष महिन्यात संक्रांत येते. लिहा सगळ्यांनी संक्रांत. बाण काढायचं आणि त्याच्या पुढे लिहायचं पौष. दसरा अश्विन महिन्यात येतो. संक्रांत पौष महिन्यात येते. पुढचा सण आहे आरव लिहायचंय वही. गणेश उत्सव. गणेश उत्सव कधी येतो? कुठल्या महिन्यात येतो गणेश चतुर्थी? गणपती कधी बसवतो आपण? विसरलात ना, म्हणून मी म्हणतो होतं लक्षात ठेवा. भाद्रपद महिन्यात. भाद्रपद महिन्यात गणपती बसतात. लिहा भाद्रपद. लिहा गणेश उत्सव. त्याच्या पुढे बाण दाखवायचा आणि भाद्रपद असं लिहायचं. स्पंदन लिहून झालंच का? सर कुठला महिना म्हटला? भाद्रपद. गणेश उत्सव हा भाद्रपद महिन्यात येतो. त्याच्यानंतरचा सण आहे दिवाळी. दिवाळी कधी येते? वैशाख. दिवाळी वैशाख महिन्यात नाही येत. काही नका सांगू. दिवाळी कधी येते? माघ. कार्तिक महिन्यात. लिहा. आरव लिहून झालं तुझं कार्तिक? दिवाळी लिहायचं, त्याच्या पुढे बाण दाखवायचं आणि कार्तिक लिहायचं. त्याचा पुढचा सण बघा कुठला दिलाय? गुढीपाडवा. लिहा गुढीपाडवा कुठल्या महिन्यात येतो? कोण सांगेल गुढीपाडवा कुठल्या महिन्यात येतो? चैत्र महिन्यात. अगदी बरोबर. आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ह्या सणाने होती. आपला मराठी नवीन वर्ष चैत्र महिन्याने सुरू होतं आणि गुढीपाडवा हा पहिला सण असतो आपला. लिहा गुढीपाडवा चैत्र महिना. पुढचा सण कुठला दिलाय? होळी. कुठल्या महिन्यात येते होळी? फाल्गुन. लिहा फाल्गुन. लिहून सगळं. ओके. पुढचा प्रश्न कोण वाचतय? आरव वाच बरं. पुढचा शेवटचा प्रश्न काय सांगितलाय त्यांनी? सूचना
अशी आणखी सूचना तयार करा. काय दिली पहिली सूचना? नदी केर कचरा निर्माल्य 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 टाकू नये. बरोबर. आता निर्माल्य म्हणजे काय? आपण जे देवाला फुलं वगैरे पानं जे वाहतो ते आपण काय करतो? नदीमध्ये फेकतो. तर ते तो कचरा टाकू नये. पुढचं सूचना वाच, काय दिली आहे? ओला कचरा सुका कचरा ठेवा वेगळा तर बरोबर. मग अशा सूचना आणखी सांगा. कोण कोण सांगतं? जसं त्यांनी सर म्हटलं नदी. आळा म्हणजे आळा म्हणजे नियंत्रित करणे, त्याला थांबवणे. आळाचा अर्थ होतो नियंत्रित करणे, थांबवणे. ठीक आहे. प्रदूषणाला बसे आळा. आळा म्हणजे काय? प्रदूषण होणं थांबेल. ठीक आहे. अशा अजून सूचना सांगा. काय करू शकतो आपण आणखी? कुठली सूचना बनवू शकतो? सर मी हा, सांगू. सांग. झाडे तोडायची नाही. झाडे तोडले तर आपला प्रदूषण कमी होत जाईल. असं म्हणतो ना, झाडे लावा झाडे जगवा. बरोबर. लिहा, झाडे लावा झाडे जगवा. नोटबुक मध्ये लिही हो, नोटबुक मध्येच लिहायचंय आपल्याला. बोल बेटा. झालं सर. झाडे सर हो, पुढचं अजून कोण सांगेल? सर पुढचं. हो, छान. पुढचं बघा. अजून पुढचं मी अजून एक. सांग बरं. पाणी वाचवा जीवन वाचवा. लिहा. छान सूचना ही पण. लिहा. काय सर दुसरं? सांग बरं. पाणी वाचवा जीवन वाचवा. पाणी वाचवा जीवन वाचवा. अगदी बरोबर. लिहायचंय आरव, वरद, अधिराज सगळ्यांनी लिहायचंय वही. झालं सर. पुढचं लिहा. पुढचं घोषवाक्य किंवा पुढची सूचना. प्रदूषण टाळा पर्यावरण सांभाळा. प्रदूषण टाळा. फर्स्ट वनचं लास्ट वर्ड काय होतं? काय झालं आरव? फर्स्ट वनचं लास्ट वर्ड. लास्ट वर्ड कुठलं विचारतोय तू? झाडे लावा झाडे जगवा. हे होतं पहिलं. सर प्रदूषण. एक मिनिट बरं. आरव, तुझं लिहून नाही झालं का अजून? प्रदूषण टाळा. एक मिनिट स्पंदन. झाडे लावा झाडे जगवा पाणी वाचवा जीवन वाचवा. ठीक आहे. पुढचं मी तुम्हाला सांगितलं. प्रदूषण टाळा पर्यावरण सांभाळा. प्रदूषण टाळा पर्यावरण सांभाळा. तर पहिलं सेंटेन्स काय होतं? झाडे लावा झाडे जगवा. जगवा.
झाडे जगवा. कळलं नाही का तुला? झाडे लावा, झाडे जगवा. हे बघ पाठीवर लिहितात. जगवा. सर अरे कळलं का? प्रदूषण टाळा आणि पर्यावरण सांभाळा. सर हे बघा तो काय झालं? प्रदूषण टाळा, पर्यावरण सांभाळा. सर झालं. झालं? अजून अजून काय बोलू शकतो? अजून कुठली सूचना तयार करू शकतो? कोण सांगेल? कोण सांगेल अजून? हम्म. अजून कोण सांगेल घोषवाक्य अशी? ठीक आहे, अजून 2-3 तुम्ही विचार करायचा, तो होमवर्क म्हणून लिहायचं. ठीक आहे. तर आजचा होमवर्क काय राहणार आहे? 1 ते 30 अंक आणि अक्षरी पुन्हा एकदा लिहायचं आहे. त्यानंतर जो आपण शेवटचा प्रश्न बघितला तसे स्लोगन्स किंवा सूचना तुम्ही आणखी 2 लिहायच्या. ठीक आहे. आणि ठीक आहे सर. पुढच्या वर्गात आपण होळीबद्दल माहिती सांगेल मी, किंवा मग होळी जेव्हा येईल त्यावेळेस आपण घेऊया. तर आज आपण इकडेच थांबूया. आणि सर्वांनी आपण जे शिकतो ना, 1 मिनिट ना अधिराज, 1 मिनिट अधिराज, आपण जे शिकतो ना ते लक्षात पण राहिलं पाहिजे. आपण जे लर्न करतो, शिकतो वर्गामध्ये, ते आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. तुम्हाला सर्व सण आणि महिने, कुठल्या महिन्यात कुठला सण येतो हे आपण लिहिलं होतं, तरी आपल्याला आज आठवलं नाही, बरोबर? तर हे लक्षात ठेवायचं. आपण ऋतू शिकलो, मराठी महिने, त्याचे उपऋतू शिकलो, बरोबर? शिकलो नाही हे सगळं? तर मग ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या. ते एकदा वाचायचं गेलो आपल्या लक्षात राहतं. ठीक आहे. हा अधिराज, तू काय म्हणत होतास? आता जे लास्ट वाला मेन होतं त्याचे अजून 2 लिहायच्यात. आणि काय होतं? आणि 1 पासून 30 पर्यंत आपण अंक आणि अक्षरे लिहायला शिकलो ना, ते पुन्हा एकदा लिहायचं आहे. 1, 2, 3, 4 आपण शिकलो ना आज, ते अंकी आणि अक्षरी दोन्ही लिहायचं आहे. ठीक आहे. स्पंदन, तुला काय विचारायचं आहे? सर बोल. सर तुम्ही म्हणला तर ते होळीचं विचारणार होता गाणं आता. होळीचं? हा, लास्ट क्लास मध्ये म्हणला होता. बर, तुला काही सांगायचंय त्याच्याबद्दल? नाही, तुम्ही म्हणला तर विचारणार होता म्हणून विचारलं. मी विचारेन तुला. मी असं म्हणलं की होळी हा सण असतो ना, होळी या सणाविषयी होळी का साजरी करतात, होळीबद्दल मी माहिती सांगणार आहे. पण आज आपल्या वर्गाची वेळ संपली आहे. आपण पुढच्या वर्गात घेऊया, किंवा होळी जेव्हा येईल ना त्यावेळेस त्या सणाची माहिती सांगेल, की होळी त्या मागचं कारण काय, होळी का साजरी करतो आपण, त्याच्या मागे काय कथा आहे, ते सगळं सांग. ठीक आहे. ठीक आहे सर. ओके, आपण भेटूया मग परत. शुभरात्री म्हणायचं आता. सर बाय सर.
ओके, शुभरात्री. आणि शुभरात्री गृहपाठ सर. सर्वांनी केला. शुभरात्री. शुभरात्री. ठीक आहे.